तुमच्या टूथब्रशवर 1 कोटी बॅक्टेरिया आहेत असं मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण रिसर्चने हे सिद्ध झालंय की टूथब्रशवर मोठ्या संख्येने बॅक्टेरिया असतात. त्यामुळे आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग टूथब्रश स्वच्छ करायचा तरी कसा? टूथब्रश जीवाणूमुक्त करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेज पासून ते डिशवॉशर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवण्यापर्यंत अनेक पर्याय सांगितले जातात. काही तर पूर्णपणे निष्फळ ठरलेत. चला, आजच्या व्हिडिओमध्ये संशोधक कोणता पर्याय सांगतायत हे आपण पाहूया. व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. हेअर ड्रायरने ब्रश कोरडा करणं किंवा ब्रशला विस्कीच्या ग्लासमध्ये बुडवणं मायक्रोवेव्हला सर्वसाधारणपणे सर्वात प्रभावी मानलं जातं. मात्र यामुळे टूथब्रशचे तंतू विरघळण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असतो. बीडीजे जर्नलमध्ये यावर एक रिसर्च प्रकाशित करण्यात आलाय. संशोधकांच्या माहितीनुसार मायक्रोवेव्ह मध्ये सर्वाधिक निर्जंतुकीकरण झालं, तर विस्कीचा जीवाणूंच्या संख्येवर कोणताही लक्षणीय परिणाम झाला नाही. गरम हवेने काही मर्यादित प्रमाणामध्ये फरक दिसून आला, पण मायक्रोवेव्ह ओव्हन तुमच्या टूथब्रशवरील बॅक्टेरिया कमी करण्याचा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी मार्ग असल्याचं दिसून आलंय. तुमची टूथपेस्ट ज्यात सर्वसाधारणपणे जीवाणूरोधक घटक असतात ते टूथब्रशवर असणाऱ्या सूक्ष्मजीवांना एका मर्यादेपर्यंत कमी करू शकतात. पाण्याने धुतल्यानंतर काही हे जीवाणू निघून देखील जातात, मात्र तरी देखील बरेचसे ब्रशला चिकटलेले राहतात आणि त्यांची त्या ठिकाणी वाढ होत राहते. तर जर्नल ऑफ डेंटल हायजीन सायन्स मध्ये छापलेल्या एका रिसर्चनुसार 1% विनेगारचं द्रावण जीवाणूंचं प्रमाण कमी करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग ठरू शकतो. मात्र यामुळे टूथब्रशवर त्याची थोडीशी चव राहते. ती दात घासताना थोडी खराब लागू शकते. टूथब्रशच्या डोक्याकडच्या भागाला अँटीसेप्टिक माउथवॉश मध्ये 5 ते 10 मिनिटं भिजवून ठेवणं हा देखील एक प्रभावी मार्ग आहे. जुन्या टूथब्रशचे तुटलेले आणि घासलेले तंतू जीवाणू, आर्द्रता आणि पोषक घटकांना जास्त काळ पकडून ठेवतात. त्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची संधी निर्माण होते. याच कारणांमुळे अमेरिकन डेंटल असोसिएशन सारख्या संस्था तर 3 महिन्यांमध्ये टूथब्रश बदलण्याचा सल्ला देतात आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असणाऱ्या लोकांनी टूथब्रश आणखी लवकर बदलला पाहिजे असा सल्ला आहे. तुम्हाला माहिती आहे, काही संशोधक एका अशा टूथपेस्टवर काम करतायत जे चांगल्या जीवाणूंच्या वाढीला चालना देईल. या प्रोबायोटिक टूथपेस्टचा उद्देश तोंडात फायदेशीर जीवाणूंची संख्या वाढवणं आहे. याबाबत सायन्स डायरेक्ट जर्नलमध्ये रिसर्च छापण्यात आलाय. उदाहरणार्थ स्ट्रेप्टोकॉकस सेलिव्हेरिस नावाचा जीवाणू हानिकारक जीवाणूंचं दमन करण्याचा आणि प्लॅक बनण्यापासून रोखण्यास मदत करतो. या संदर्भात न्यूझीलंड मधील एक कंपनी चाचणी करते.